नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला. नवल या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. आश्चर्य, आनंद, दुःख, भीती. तर बघा, नवल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आश्चर्य. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. बघा, आनंद हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द आहे मोद, हर्ष. त्याचबरोबर दुःख, भीती या शब्दाला समानार्थी शब्द आहे भय. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. दिवस रात्र, उशीर लवकर, श्रीमंत गरीब, सुंदर देखणा. तर बघा, यामध्ये चुकीची जोडी जी आहे ते पर्याय क्रमांक 4 सुंदर आणि देखणा. तर बघा, दिवस रात्र हा विरुद्धार्थी शब्द आहे, उशीर लवकर हा विरुद्धार्थी शब्द आहे, श्रीमंत गरीब हा विरुद्धार्थी शब्द आहे आणि सुंदर देखणा ही या प्रश्नातील चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न बघूया. झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर झाडे, झाडी, झाडा, झाडू. तर बघा, झाड या शब्दाचं अनेक वचन आहे झाडे. मी एक झाड लावलं आणि मी अनेक झाडे लावली असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी झाड या शब्दाचं अनेक वचन होतं झाडे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे झाडे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापद ओळखा. मुलगा पुस्तक वाचतो, वाच. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वाचतो. तर बघा, वाचतो हे क्रियापद आहे, कारण वाचतो या शब्दानं हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. तर बघा, पुस्तक हे एका वस्तूचं नाव आहे म्हणजे हे नाम आहे. त्याचबरोबर मुलगा हे सुद्धा या वाक्यातील नाम आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, व्याकरणाच्या दृष्टीनं शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बालभारती, सर्वांगीण, प्रतिनिधी, आशिया. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वांगीण. तर बघा, बालभारती हा शब्द का अशुद्ध आहे? तर बघा, बालभारती हा जो शब्द आहे तो बालभारतीमधले तला दुसरी वेलांटी दिली जाते, इथं पहिली वेलांटी दिलेली आहे. प्रतिनिधी हा शब्द लिहित असताना तला पहिली वेलांटी दिली जाते, पर्यायामध्ये तला दुसरी वेलांटी दिलेली आहे म्हणून तो अशुद्ध शब्द आहे. आणि आशिया या शब्दामध्ये शला पहिली वेलांटी या आशिया अशा पद्धतीने शुद्ध शब्द लिहिले जातात, परंतु या प्रश्नातला शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 2 सर्वांगीण. पुढचा प्रश्न आपण पाहूया. घोडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर बघा, घोडी, घोड्या, घोडकी, घोडीण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे घोडा, घोडी. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, अति तिथे टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा. माती, पाणी, खाणी, गाणी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अति तिथे माती. एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा कायम वाईटच असतो अशा अर्थाची ही म्हण आहे अति तिथे माती. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे? बघा, आपण नाम कशाला म्हणतो? वस्तू, पदार्थ, व्यक्ती, पर्वत, नद्या, डोंगर, फुले, फळे, पक्षी या सर्वांच्या नावाला आपण नाम असं म्हणतो. तर बघा, पर्याय 1 सुंदर, तो, धावणे, हिमालय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमालय, कारण हिमालय हे एका पर्वताचं नाव आहे म्हणून या पर्यायातील नाम आहे हिमालय. तर बघा, सुंदर हे विशेषण आहे, कारण सुंदर मुलगी असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी सुंदर हा जो शब्द आहे तो मुलगीबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून सुंदर हे विशेषण आहे. तो हे सर्वनाम आहे. अमित बाजारला गेला, तो भजी खातो, म्हणजे तो हा जो शब्द आहे तो सर्वनामाचं काम करतो. धावणे हा जो शब्द आहे तो क्रियावाचक शब्द आहे. बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. भीती वाटणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता? तर बघा, पाय घसरणे, थरकाप उडणे, डोळे उघडणे, हात टेकणे. तर बघा, भीती वाटणे या अर्थाचा वाक्यप्रचार आहे थरकाप उडणे. थरकाप उडणे म्हणजेच भीती वाटणे. बघा, हात टेकणे म्हणजे हताश होणे किंवा पराभव होणे. डोळे उघडणे म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं भान येणे. पुढचा प्रश्न आहे. आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? जलद, नभ, धरणी, रवी. तर बघा, आकाशला समानार्थी शब्द आहे नभ. तर बघा, धरणीला समानार्थी शब्द आहे पृथ्वी. त्याचबरोबर धरा, भू. बघा, रवी हा सूर्याला समानार्थी शब्द आहे सूर्य, भास्कर यासारखे समानार्थी शब्द सूर्यासाठी आहेत, पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नभ. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. तर बघा,
चतुर, हुशार, बुद्धिमान, अतुल. तर बघा आता याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अतुल. कारण चतुर हे विशेषण आहे, चतुर कावळा. हुशार मुलगा, हुशार हा पण शब्द विशेषणाचं काम करतो. बुद्धिमान स्त्री, बघा बुद्धिमान हा शब्द पण विशेषणाचं काम करतो. आणि अतुल हे जे आहे हे या पर्यायांपैकी नाम असलेला पर्याय आहे, म्हणून यातला वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 अतुल. बघा पुढचा प्रश्न, फूल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पुष्प, सुमन, कुसुम, तरु. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तरु. तरु म्हणजे काय? तरु हा जो शब्द आहे तो झाड किंवा वृक्ष या शब्दाला समानार्थी आहे. आणि पुष्प हा फूल या शब्दाला समानार्थी आहे. सुमन फूल या शब्दाला समानार्थी आहे. कुसुम फूल या शब्दाला समानार्थी आहे. आणि आपल्याला नसलेला शोधायचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया. उंटांचा टिंबटिंब योग्य शब्दसमूह निवडा. जथा, ताफा, कळप, काफिला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काफिला. पुढचा प्रश्न बघूया. तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? तर बघा, तोंड दुखणे, आश्चर्यचकित होणे, गप्प बसणे, रागावणे. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आश्चर्यचकित होणे. तर बघा तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हुशार, चतुर, मूर्ख, ज्ञानी. तर बघा बुद्धिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 मूर्ख. तर बघा हुशार, चतुर, ज्ञानी हे एकमेकाला समानार्थी असे शब्द आहेत. बघा पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि असेच नवनवीन सराव व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.